4 ओव्हरची मॅच आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिडिंग त्वरित लावून घ्या. एक ओव्हर पॉवर प्ले असेल. 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 आणि 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. जी स्वप्न पाहिले ना या 5व्या पर्वामध्ये 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन ने भरपूर दिवसाची मेहनत आणि ते स्वप्न मात्र आज सत्यात उतरताना देखील आपल्याला पाहायला मिळते. 5व्या पर्वामध्ये 12 संघांचा सहभाग. 12 संघ फाईट करतील. विजेता कोण होणार या प्रश्नाचं उत्तर मात्र खऱ्या अर्थाने रविवारी आपल्याला जरूर पाहायला मिळेल अंतिम दिवसामध्ये. परंतु या स्पर्धेचा हा उद्घाटनीय सामना आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. युथ आयकॉन ऑफ 32 शिराळा युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्ह्याचे विद्यमान अध्यक्ष, युवकांचा तारणहार म्हणून सातत्याने प्रत्येक सांगली जिल्ह्यातील युवक ज्यांच्याकडे पाहतो ते म्हणजे आदरणीय वीरदादा नाईक साहेब व त्यांच्याच समेत अनेक मान्यवर त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन की 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे सल्लागार आदरणीय सचिनदादा चव्हाण साहेब की आपल्या शुभ हस्ते तुम्हा सर्वांचे लाडके, युवकांच्या गळ्यातील ताईत असलेलं नेतृत्व आणि विकास हेच माझं धोरण, युवा ताकद युवा जोश आदरणीय विराजदादा नाईक साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव आणि आदरणीय विराजदादा नाईक साहेब यांचा एक विशेष शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदरणीय विराजदादा नाईक साहेब यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेतनदादा पाटील आपण जिथे कुठे असाल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. चेक. विजय मामा आपण जिथे कुठे असाल स्कोर बुक पुरवायचं आहे आमच्यापर्यंत. तर धन्यवाद शैलेश सर आणि राहुल सर. एक भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आज आपल्याला या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये संपन्न होत असताना मात्र नक्कीच पाहायला मिळते. अर्थातच आपण पाहायला गेलं तर शिराळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री मानसिंग नाईक भाऊ यांच्या संयुक्त विद्यमानाने अर्थातच त्याचबरोबर सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि शिराळा वाळवा मतदारसंघाचे नेते विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे अध्यक्ष विराजबाई नाईक. तर जाऊया सरळ मैदानाच्या आतमध्ये. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. अखंड हिंदुस्थानाचा आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या पटलावर, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटच्या सर्कलमध्ये. मी आशिष चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं आणि 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती या तरुणांचे आयकॉन म्हणून ज्यांना आपण पाहतो सन्माननीय विराजभाई नाईक यांना मी निवेदन करीन साहेब, आपल्याच माध्यमातून या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देत असताना मात्र शुभेच्छा येतील यासाठी मात्र माईक आपल्याकडे सुपूर्द करतो. आपल्या माध्यमातून या संपूर्ण खेळाडूंना आपण शुभेच्छा 2 शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत. आज या ठिकाणी आमदार मानसिंग भाऊ 32 शिराळा प्रीमियर लीगचा पहिला दिवस आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं ह्या शिराळा प्रीमियर लीगचा असोसिएशन असू दे किंवा सर्व संघ मालक असू देत,
ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व टीम प्लेयर असतील किंवा ही स्पर्धा आयोजन करणारे सर्वच आमचे युवा मित्र असतील. ह्या 3 दिवसाच्या सुरू झालेल्या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, उद्याच्या आणि परवाच्या हे 3 दिवस या ठिकाणी सतत त्या ठिकाणी मी उपस्थित राहणार आहे. आपले नेते आदरणीय मानसिंग भाऊ आणि त्याचबरोबर अनेक वक्ते किंवा अनेक ह्या ठिकाणी येणारे मार्गदर्शक नेते आपल्याला ह्या स्पर्धेला शुभेच्छा त्या ठिकाणी देतीलच. आजचा असलेला हा पहिला दिवस आणि सुरुवातीला काय लोकांनी विनंती केली म्हणून या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतोय. शेवटच्या दिवशी आपल्याला बोलायचंच आहे, परंतु आजचा पहिल्या दिवशी मी जास्त न बोलता ह्या प्लेयर्सना प्रामुख्यानं आणि सर्व टीम मालकांना मनापासून शुभेच्छा देतो की ह्या सुरू झालेल्या स्पर्धेच्या उद्याचा परवाचा आजचा दिवस अतिशय यशस्वीरित्या जाऊ दे आणि योग्य तो टीम ही विजेता होईल अशी मी आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. ह्या 3 दिवस आपल्याला स्पर्धेला सामोरं जायचं आहे आणि प्रत्येकाचं ह्या ठिकाणी खूप महत्त्वाचं योगदान हे 3 दिवस निश्चितपणे ठरणार आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आलेले सर्वच या ठिकाणी माझे साथीदार, सर्वच माझे सहकारी, आपण सगळी मिळून ही 2 दिवसाची 3 दिवसाची स्पर्धा हे चांगली रीतीने पार पडूया एवढीच मी आजच्या ह्या दिवशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब आपल्या या मोलाच्या योगदानाबद्दल. आणि तदनंतर मात्र जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. साहेबांच्या या ठिकाणी शुभेच्छा आल्यात, शुभेच्छा तमाम खेळाडूंना आल्यात. या शुभेच्छाच्या सानिध्यामध्ये जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आशिष चोरगे यांच्या वाणीमधून ऐकूया पहिल्या माचचा हा घनासम आणि घनासम रंगाचा हा दर्जेदार कार्यक्रम. ओव्हर टू आशिष सर. धन्यवाद शैलेश सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिली मॅच या स्पर्धेतली आपण पाहतोय. अर्थातच आर्यन 11 शेडगेवाडी विरुद्ध साई दत्त वॉरियर्स या दोन संघांमधली ही मॅच. टॉस जिंकला होता साई दत्त वॉरियर्स या संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केलं होतं आर्यन 11 शेडगेवाडी संघाला बॅटिंग करण्यासाठी. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेली तर अर्थातच अंकुश आणि स्वप्नील आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक ज्यांच्या माध्यमातून हाताळलं अर्थातच अजय रबाडा चॉईस प्लेयर आहेत या टीमचे. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिलं षटक इथे समाप्त झाल्याने पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या एक मॅजिकल आकडा आपल्या स्कोर कार्डवरती मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 10 ऑन स्कोर बोर्ड अर्थातच टीम आर्यन 11 शेडगेवाडी या संघाची. आणि त्याचबरोबर माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये एक अर्थातच कल्याण डोंबिवली बदलापूर ज्या परिसरामध्ये गोड आवाज आपण ऐकतो अर्थातच श्रवण दुमाळे सर हे देखील माझ्या समवेत जोडले गेलेत. सर काय वाटतं कशा पद्धतीने मात्र पहिला दिवस असेल आणि या पहिल्या दिवसामध्ये कशा पद्धतीने मात्र तुम्ही पाहता या स्पर्धेकडे? यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमानाने पुरस्कृत केलेली 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व 5वा आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी फार चांगलं आयोजन आणि फार चांगलं नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात, लागल्या गेल्यात. डबल डिजिटमध्ये दुहेरी अंकामध्ये 1 और 1 11 या अंकावरती 11 धावा अद्याप स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल फ्रंट फुटला आले, कट केलं, लेग कट आपण पाहताय. बॉल जाईल सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आय्या भाई आय्या, स्वागत से करेंगे सबका स्वागत. आणि चौकारानं स्वागत करत असताना पहिल्या बॉलवरती हा धमाकेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुशच्या बॅटमधून 4 धावा. ट्रॅक वरती दुसरा षटक प्रगतीपथावरती दुसऱ्या षटकामध्ये
5 रंग्याला गेला अक्षयला आपण पाहता. अक्षयच्या विरोधात पहिल्या बॉलवरती आघात लढवत असताना अंकुशच्या बॅटमधून या 4 धावा आल्यात. अंकुश आणि स्वप्नील अशी सलामी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. सलामी वीर हे 2 मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नीलचा जर विचार करायला गेला तर अद्याप एकही बॉल त्यांना फेस केलेला नाही आणि अंकुशचा जर विचार करायला गेला 7 बॉल त्यांना फेस केल्यात आणि 14 धावा त्याच्या बॅटमधून अद्याप जोडल्या गेल्यात. इंडिव्हिज्युअल 14 अंकावरती खेळत असताना टीमची टोटल 15 धावा. पहिल्या बॉलवरती 4 धावा तर आल्या. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा निघालाय. या वेळेला आडव्या बॅटना फटका सजवायचा होता. विकेट किपर थोडेसे बीट झाले. तदनंतर शॉट तळवांचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा धावला. तदनंतर एकच धाव मिळाली आहे या बॉलवरती. एकच धावेने समाधान मानावं लागतंय. नक्कीच पंचांचा निर्णय येणं अजूनही पेंडिंग असेल. एकदा जरूर मिळेल. एकदा जॉईन केली जाईल संघाच्या खात्याने. एका धावेच्या साथीनं टीमची टोटल 16 अंकावरती देखील जाऊन पोहोचत असताना सर्वप्रथम आले. त्यानंतर मागचा पाय वाकवला. बॉलला ऑन साईडला फेकून द्यायचा प्रयत्न होता. पाड स्वीप करायचा होता. त्यानंतर प्रयत्न फसला. एक धाव जरूर मिळाली या बॉलवरती आणि एका धावेच्या साथीनं 16 धावा. स्वप्नील आपण पाहताय स्ट्राईक एंडला पहिला बॉल फेस करत असताना स्वप्नील ऑन स्ट्राईक. या वेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका आपण पाहताय. फिल्डर तैनात डीप मध्ये. एकच धाव मिळेल. एका टप्प्यावरती चेंडूला गायद्र केलं. थ्रो फेकी केली. उचलली वाकील फेकी करतील तोपर्यंत एकदम एकवटण्याचा अवधी होता. पुन्हा एकदा ही एक चिकी सिंगल एकवटली गेली. 17 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 17चा खतरा कोणत्या संघासाठी ठरेल हे देखील पाहणं गरजेचं. आडवा बाटना पुन्हा एकदा फटका सजवायचा होता. चेंडू टप्पा पडला. त्यानंतर थोडीशी हरकत केली. थोडंसं वळण घेत असताना टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. अंपायर सिंगल. दॅट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. अगदी 2 पायांच्या मधून सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. लो फुलटॉस बॉल बी शेप मध्ये फटका खेळलाय. फटका चांगला. फिल्डर आहेत वाडिश लॉंगॉनला. बनुरातील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना या षटकातील येणारा फलंदाज अंकुशच्या बॅटमधून तिसरा चौकार. आशिष सर कारण की तितकाच चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या टप्प्यावरती ही गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. परंतु स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका अगदी अप्रतिम असा व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका होता. चौकार आला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल हा फ्लाय झाला. पुन्हा एकदा सज्ज होईल अर्थातच अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती पुढचा बॉल घेऊन. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल होता. तिथे मात्र खोदून काढलाय आणि क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मात्र जरूर मिळेल. एका धावेवरती मात्र फलंदाजाला समाधान मानावं लागतंय आणि एकेरी दुहेरी धावांनी मात्र धावफलक अर्थातच पुढे सरसोदे जाऊन पोहोचता येईल. ते म्हणजे 22 या आकड्यावरती धावसंख्या अर्थातच टीम RN11 शेडगेवाडी या संघाची मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये आणि कुटपत मजल मारतात पहिल्या डावामध्ये RN11 शेडगेवाडी संघ हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. बॉलिंग लाईन तितकंच चांगली आहे साई दत्त वॉरियर्स या संघाची कारण त्यांच्याकडे देखील अनेक बॉलर असे आहेत फास्टर आहेत स्लोवर गतीने टाकतात. अनेक गोलंदाजीचा अनुभव त्यांच्याकडे भरणा देखील या टीमकडे देखील आहे. नक्कीच पहिली मॅच आपण पाहताय RN11 शेडगेवाडी हा संघ एका बाजूला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कौल हरत असताना बॅटिंग करत असताना शेडगेवाडी या टीमला आपण पाहताय. त्यानंतर टॉस जिंकला टीम साई दत्त वॉरियर्स या संघानं आणि स्वीकारला क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं होतं. RN11 शेडगेवाडी या संघाला पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. पहिल्या सत्र चालू आहे. 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 22 या अंकावरती पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 11. त्यानंतर या षटकामध्ये देखील धावा आल्या 11 आणि 2 षटकांच्या अखेरीस 22 धावा लागल्यात. बिनबाद 22 धावा. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावरती या तिसऱ्या षटकामध्ये सुहासला आपण पाहत आहे. नक्कीच आयकॉन खेळाडू आहे या टीमचा आणि सुहास चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवरती संघासाठी तिसरं षटक घेऊन मात्र अंकुश यांच्यासाठी हा बॉल अगदी फ्लिप करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली आहे. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळलाय. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. स्वतः आयकॉन खेळाडू आहेत आणि आयकॉन खेळाडू प्रमाणे मात्र त्यांना खेळी करावी लागेल कारण संघ अगदी त्यांचा आपण पाहतोय अर्थात साई दत्त वॉरियर्स संघ. नक्कीच खऱ्या अर्थानं अनुभवाची उंचशी दोरी आहे या संघामध्ये. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन दाखवलं. आधीच पीक लाईन इथे मात्र
क्लिक केली आणि बॉलला सरळ फेकून दिलाय वाडिश लॉंगा बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर होते त्या ठिकाणी. बंडुरातील फक्त आणि फक्त प्रेक्षक हव्यांशी वार्तालाप करत असताना हवा के संग संग घट्टा के साथ साथ बॉल सीमा पार. रन्स मिळतील 6. फटक्यामध्ये दमदार वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन षटकार. चांगला फटका होता. पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आता संधी आहे परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. 6 धावांसाठी येतोय 32 शिराळा प्रीमियर लीग. दुसरा षटकार आपण पाहताय. सलगचा दुसरा षटकार. अगदी आशिष सर जर विचार करायला गेला तर स्वप्नीलचा विचार करायला गेला पहिल्या बॉलवरती सन्मान दिला. पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. त्यानंतर आक्रमकतेचं रूप धारण करत असताना स्वप्नीलला आपण पाहिलं सलगचे 2 षटकार. हा देखील उडवलाय लॉफ्टेड हिट. बॉल बराच काळामध्ये तरंगतोय. लॅड देखील झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा तिसरा षटकार येत असताना 32 शिराळा प्रीमियर लीग 2024चा या शानदार पर्वा 5वा मधला षटकार हॅट्रिक इथे मात्र कंप्लीट करत असताना फलंदाज स्वप्नील डीजे. सलग 3 दिवस देखील ऐकणार आहोत. खूप चांगली क्वालिटी, खूप चांगली क्लिअरिटी. एकविरा साऊंड सिस्टम अर्थातच डीजे जयेश पाटील यांच्या माध्यमातून सुमंत्र संगीत आपण ऐकलं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41-41. यावेळेस मात्र पहा सन्मान दिलाय. हलकासा कट केलाय. चेंडू अगदी चाललाय पॉइंटच्या दिशेने. तोपर्यंत पहा 2 धावा अगदी कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चपळाईने या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पहा स्वप्नील जाणला जातो मोठ्या फटक्यांसाठी. सलगचे 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पहिला षटकार लॉंग ऑफ सीमा रेषा पार. दुसरा षटकार लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण पाहायला मिळाला. आणि तिसरा षटकार अगदी मिड विकेट झोन मध्ये हा फटका पाहायला मिळाला. अगदी 3 हॅट्रिक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाले. नक्कीच सर. हीच तर चांगल्या खेळाडूची ओळख असतेच. खराब चेंडूवरती मोठे प्रहार करायचे त्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा. हा देखील उडवलाय. ड्राय करायचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत आणि बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकातील येणारा तब्बल 4था षटकार. झाली समाप्ती. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र बिनगड्याच्या मोबदल्यात 49 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय टीम आर्यन 11 शेडगेवाडी संघ. तर मी विनंती करेन नेक्स्ट टीमला अर्थात चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ विरुद्ध श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच टॉस बॉक्स मध्ये या. टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ टीमचे कॅप्टन आणि श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द या 2 टीमचे कॅप्टन. टॉस बॉक्स मध्ये आपण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी दाखल व्हायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहत आहे पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. एका बाजूला संघ आपण पाहता बॅटिंग करत असताना आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ. त्यानंतर फिल्डिंग करत असताना आपण पाहताय क्षेत्ररक्षण करत असताना टीम साई दत्त वॉरियर्स या संघाला. दोन्ही संघांमध्ये एका ताकदीचे 2 संघ, एका क्षमतेचे हे 2 दिग्गज संघ आपण पाहताय. 2 टीम दर्जेदार आहे, धमाकेदार आहे. 32 शिराळा प्रीमियर लीग 2024च्या पर्वामध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात 2 हात करत असताना 49 धावा अद्याप स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. शेवटचा षटक आहे, स्लॉगवरचा षटक आहे, हा नंबरचा षटक आहे. डेथ ओव्हर आपण पाहत आहे आणि या षटकाचा पुरेपूर फायदा घ्यायचा प्रयत्न जरूर असेल ते टीम आर्यन 11 शेडगेवाडीच्या या 2 फलंदाजाचा. आणि तदनंतर या षटकामध्ये कुठेतरी धावांचा ब्रेक थ्रो लावायचा जरूर प्रयत्न असेल तर टीम साई दत्त वॉरियर्स या संघाच्या या गोलंदाजाचा. नक्कीच आम्ही मगाशी म्हटलं होतं की पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल पहिल्या इनिंग मध्ये. आणि ती पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम हे दोन्ही बॅटर मात्र करतायत. अर्थातच अंकुश आणि स्वप्नील कौतुक करावं लागेल. सलामीची जोडी आहे आणि सलामीची जोडी मात्र फोडण्यात कुठल्याही गोलंदाजाला मात्र अजूनही यश आलेलं नाहीये. आणि आयकॉन आणि चॉईस प्लेयर मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नेताजी खूप चांगलं व्हेरिएशन आहे त्याच्याकडे देखील. अगदी लेग कटर ऑफ कटर खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो. पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी थर्ड अंपायरकडे मात्र इशारा दिलाय. यस थर्ड अंपायर रेफर केला. आमच्या टेक्निकल रूम मध्ये जरूर चेक केलं जाईल.
फलंदाज बाद असेल की फलंदाज हा बॉल बीट झाल्यात हे देखील पाहणं गरजेचं असेल. टप्पा पडला तदनंतर पुढ्यात टाकलेला बॉल आपण पाहिला बॅटची. नक्कीच पंच हेमंत कोळी सर मात्र नक्कीच पाहतायत. शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर मात्र निर्णय दिला जाईल. ओम साई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून रोशन फराड अगदी 512 यांच्या माध्यमातून मात्र टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून आपल्याला हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ओम साई MTC एक ब्रँड आताच्या घडीला सध्याच्या घडीला सातत्याने चर्चेत असणारं हे YouTube लाईव्ह नाव आणि पंचाचा इशारा निर्णय येतोय अर्थातच नॉट आउट. यस फलंदाज सुखरूपपणे पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचत असताना डॉट बॉल असेल हा. अंकुशला आपण पाहिलं आणि अंकुशची विकेट फार महत्वाची आहे कारण की अद्याप अंकुशचा जर विचार करायला गेला तर इंडिव्हिज्युअल 13 बॉल त्यांना फेस केल्यात 20 धावा त्याच्या बॅटमधून अद्याप आल्यात आणि शेवटचे 5 बॉल अद्याप शिल्लक आहे पूर्वार्धामध्ये. पहिलं 17 आपण पाहत आहे. पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन निघाला नेताजीला आपण पाहत आहे अंकुशच्या विरोधात. नेक्स्ट बॉल पुढे सत्सावून हा फटका खेळायचा होता. इथे मात्र दिशा थोडीशी भरकटत असताना अगदी गतीमध्ये तर नियंत्रण आहे पण दिशेपासून भरकटत असताना पंचांना सकाळच्या सत्रामध्ये करावं लागते. थोडासा व्यायाम पंचांचे होत आहेत. दोन्ही हात समांतर आणि याच दरम्यान एकदा मिळेल आव्हांतर आणि एका धावीच्या साथीनं संघाची अर्धशतक गाठत असताना 50 अप 50 धावा. यावेळेस मात्र पहा कट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र पहा एकदा चपळाईने मात्र चिकी सिंगल कंप्लीट केली गेली आहे आणि पायच्या स्वरूपात मात्र ह्या धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत आणि नेताजीचा जर विचार केला तर योद्धा 11 पनुमरे संघाकडनं बिलॉंग करतो परंतु आज मात्र साई दत्त वॉरियर्स संघाकडनं संधी मिळाली या संघामध्ये खेळण्याची आणि ती संधी अगदी सातत्याने मात्र संधीचं सोनं करताना मात्र पाहायला मिळतोय कारण आतापर्यंत जे बॉल हाताळलेत 2 बॉल अगदी खूप चांगल्या टप्प्यावरती त्यांनी हाताळलेत आणि आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 या षटकामध्ये. टीमची टोटल शुभ अंकावरती जाऊन पोहोचत असताना 51 धावा 51. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट अँड पॅटच्या मधून सरळ जाऊन विसावला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत केली थोडंसं वळण घेतला विकेट किपरच्या हातामध्ये सरळ जाऊन विसावत असताना हा देखील डॉट बॉल आलाय. कौतुक करायला हवं गोलंदाज नेताजीचं. अद्याप त्यांना 3 चेंडू हाताळले त्यामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च करत असताना नेताजी हा गोलंदाज. चला नेक्स्ट टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरुळ विरुद्ध श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरिक खुर्द. या दोन्ही टीमला कॅप्टनला विनंती असेल की आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढचा बॉल यावेळेस खूप चांगला फटका आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात डीप मधून मात्र प्रोटेक्शन दिलं जाते. फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र एक धाव फलकावरती ऍड केली जाते आणि याचसाठी मी ओळखला जातो हे मात्र खऱ्या अर्थानं मात्र दाखवून देतोय नेताजी आणि अगदी व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. खूप चांगली हाय म्हणजे अँगल मात्र ऍक्शन मात्र त्याच्या गोलंदाजीतून मात्र पाहायला मिळते. नक्कीच अचूक टप्प्यावरची गोलंदाजी सातत्याने मात्र करत असताना मात्र परत अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय परंतु आज मात्र या साई दत्त वॉरियर्स संघाकडनं मात्र गोलंदाजी करत असताना पंचांच्या उजव्यापासून पुन्हा एकदा यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी नेताजीचा यांचा जर विचार करायला झाला ना तर क्रिकेटची पंढरी अर्थातच भिवंडी नगरीमधून खास या स्पर्धेसाठी बिलॉंग करत असताना सातत्यानं आपण प्रत्येक रविवार असो आणि प्रत्येक रविवारामध्ये भिवंडीमधून या नवी मुंबई नगरीमध्ये खास क्रिकेट खेळण्यासाठी येते. हे क्रिकेटचे वेळ आहेत हे क्रिकेटचे चाहते आहेत हे क्रिकेटचे प्रेमी आहेत. खऱ्या अर्थानं नेताजीचा आपण ज्वलंत उदाहरण पाहत आहे. 5 बॉल हाताळल्यात 2च धावा खर्च करत असताना शेवटचा बॉल स्टील 1 टू गो लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल बॅटची कडा बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय धावबाची संधी होती ती संधी देखील लुकली आणि बघता बघता सिंगल देखील येईल आणि सिंगलच्या साथीनं सत्र संपलंय. पहिलं पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि पूर्वार्धाच्या अखेरीस सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आर्गेट 11 शेडगेवाडी या टीमची टोटल बिनबाद 54. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका पण व्यासपीठावर या. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगळूर या टीमचे कॅप्टन आणि श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरिखुर्द या देखील टीमचे कॅप्टन. तर अंतरिखुर्द या टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झाले. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ
या टीमचे कॅप्टन या आपण कोणताही विलंब करू नका, कोणताही अतिरिक्त वेळ खर्च करू नका. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्री टीम आर्यन 11 शेडगेवाडी या टीमने धावा एकवटल्या. तब्बल 54 या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचत असताना 55 धाव्यांचं भलं मोठं लक्ष उभं करत असताना टीम साई दत्त वॉरियर्स या संघासमोर आपण पाहत आहे. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरुल या टीमला देखील आपण इनहार्ड ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर त्यांना फाईट करेल टीम श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंत्रिकुर्द. या दोन दिग्गज संघांमध्ये आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर करत असताना लाईव्ह वाहिनी आपण पाहताय क्वालिटी विथ क्लिअरिटी हे यांचा प्रीत ओमसाय MTClive.in या वाहिनीला आपण पाहताय. या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं घराघरात भारताच्या कानाकोपऱ्यात आणि 7 समुद्रा पार नेऊ ठेवण्याचं काम आपण पाहत आहे ओमसाय MTClive.in च्या माध्यमातून. आणि आमच्या आवाजाची काळजी घेत असताना आपल्यापर्यंत फार चांगले सुमधुर संगीत पोहोचवत असताना DJ एकविरा यांच्या माध्यमातून देखील आपण फार चांगले संगीत ऐकतो. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आज खऱ्या अर्थाने हा दिवस क्रमांक पहिला यामध्ये जॉईंट आहेत अर्थातच आमचे गुरुवर्य शैलेजी जाधव सर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, तदनंतर आशिषजी चोरगे सर असतील, तदनंतर राहुलजी शिरसाट सर असेल, तदनंतर मी स्वतः अर्थातच श्रवण धुमाळे असेल. या स्पर्धेसाठी आतोनात मेहनत त्यांची देखील रक्ताचं पाणी आणि पाण्याचं रक्त करत असताना दिवसाची रात्र रात्रीचा दिवस त्यांना केला अर्थातच संदीप पाटील, बबलू पाटील. येस थँक्यू. नेक्स्ट मॅच श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आणि त्यांच्या विरुद्धमध्ये श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंत्रिकुर्द या दोन टीममध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. ते म्हणजे 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने 32 शिराळा तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला एक हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून गेले अनेक वर्ष खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे सेवा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली ते म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय संदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एक भला मोठा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आज आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. कार्यसम्राट आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा हेड इज कॉल आणि टॉस या ठिकाणी तुम्ही जिंकलाय. चिंचेश्वर स्पोर्ट्स या नावाने संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ कॅप्टन म्हणून टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण करू. आज खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर देखील वाढलं आणि 32 शिराळा क्रिकेटचं ग्लॅमर देखील सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत या स्पर्धेविषयी काय बोलाल? कारण एक भरपूर मोठा हा दैदिप्यमान सोहळा आज या ठिकाणी साकारलाय. खूप छान सुंदर नियोजन आहे आत्ताच्या माननीय श्री आमदार मानसिंगराव नाईक भाऊ पुरस्कृत 32 शाळा प्रीमियर लीग पर्व 5वे हे अतिशय सुंदर असं नियोजन आहे. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण तुम्ही घेतलं असतं परंतु सुरुवातीला या ठिकाणी बॅटिंग तुम्हाला करायची आहे. आज एक चांगलं प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी साकार होते. स्पर्धेविषयी काय बोलाल आणि असोसिएशनबद्दल काय बोलाल? प्रथमतः 32 शिराळा असोसिएशनचा आम्ही धन्यवाद करतो की आम्हाला फर्स्ट टाईम एंट्री दिलेली आहे. अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, देन सर्व क्रिकेटप्रेमी, त्याबद्दल थँक्यू. आणि सर्व नियोजन चांगलं आहे त्याबद्दल थँक्यू. येस धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. ओल टू कॉम्बॉक्स. नक्कीच धन्यवाद राहुल सर. जाऊया पुन्हा एकदा सेकंड इनिंगकडे. पहिल्या डावामध्ये अर्थातच पाहायला गेलं तर पहिल्या डावामध्ये मात्र पाहायला गेलं तर अर्थातच 4 षटकांचा सामना होता आणि या 4 षटकांमध्ये आपण जर पाहायला गेलं तर 54 धावा झाल्यात पहिल्या डावामध्ये आणि लक्ष असेल ते म्हणजे 55 धावांचं अर्थातच टीम साई दत्त वॉरियर्स या संघाला विजयासाठी.
55 धाव्यांचं भलं मोठं लक्ष उभं केलं ते टीम साई दत्त वॉरियर्स या संघाच्या विरोधात. खऱ्या अर्थानं 0 पासून 55 आपल्यापर्यंत पोहोचायचा आणि 0 पासून 55 पर्यंत पोहोचता कशा प्रकारची कामगिरी करेल ते टीम साई दत्त वॉरियर्स हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की स्पर्धा तितकी दमदार आहे, स्पर्धा तितकी दर्जेदार आहे. नीटनेटकं आणि प्रामाणिक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हटलं जाताना वन ऑफ द ग्रेट ऑर्गनायझर इन पश्चिम महाराष्ट्र अर्थातच म्हणून यांची ओळख देखील या 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 हे शानदार रुबाबदार पर्व तुम्ही पाहत आहे. नक्कीच आपण पाहायला गेलं तर भव्य दिव्य आयोजन आहे, भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, क्रिकेटची स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण माझं आज या मैदानामध्ये क्रीडांगणामध्ये मात्र पेश केले. अर्थातच खेळपट्टी पाहायला गेले तर खेळपट्टीच्या प्रेमात पडावी अशी खेळपट्टी. मग अशी पिच रिपोर्ट शैलेश सरांनी देखील विजय पावलेंसोबत मात्र चर्चा केली होती की अनुकूल असेल दोन्ही बॅटरसाठी देखील आणि बॉलिंगसाठी देखील ही अनुकूल अशी खेळपट्टी मात्र पाहायला मिळते. जाऊया सेकंड इनिंगकडे. नक्कीच श्री साई दत्त वॉरियर्स या टीमने सुरुवात केली तर आयकॉन आणि 40 प्लेअरने, तदनंतर आर्यन 11 शेडगेवाडी देखील हा संघ आपण पाहत आहे सुरुवात करतोय चॉईस आणि आयकॉन प्लेअरने. पुन्हा एकदा खेळाचा उत्तरार्ध चालू आहे. दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. शो द आउट गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल सन्मान केलाय. डिफेन्सिव्ह क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर फलंदाज सुभाषच्या बॅटमधून एक चिकी सिंगल आली आणि या सिंगलच्या साथीनं स्वतःचा आणि संघाचं खातं खुलं करतोय. स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना संघाचा श्री गणेश केलाय ते फलंदाज सुभाषने. नक्कीच लक्ष 55 धावाचं आहे. मी सातत्याने सांगतो की पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि पार्टनरशिप ज्याप्रमाणे मात्र स्वप्नील आणि अर्थातच आपण पाहायला गेलं तर अंकुशची राहिली त्याप्रमाणे आता देखील सलामीची जोडी आपण पाहतोय सुहास आणि अजय आणि त्यांना देखील मात्र ही पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. कारण पहिल्याच मॅचमध्ये तुम्हाला मॅच विनिंग पारी खेळायची असेल तर परंतु गोलंदाज आहे समोर अर्थातच सनी. यस सनीचा पुन्हा एकदा दुसरा बॉल स्ट्राईक इनला. अजयला आपण पाहताय इनफिल्डच्या वरून बॉलला उडवायचा प्रयत्न, ऑन साईडला फटका चांगला, वाडिश लॉंगॉनला फिल्डर आहेत. पहिली धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. यस नो +2 अर्थातच धावा मिळतील या बॉलवरती 3, तब्बल 3 धावा या बॉलवरती जरूर मिळतील आणि या 3 धावेच्या साथीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 4 अंकावरती. उघडा डोळे पहा नीट कारण या पुढील बॉल असेल फ्री हिट. संधीचं सोनं करावं लागेल. मेजवानी आहे, मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारावे लागेल. पहा नो बॉलची 1, पॅनल्टीच्या 2 आणि धावून काढलेल्या 2 धावा, टोटल 5 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. आणि इथून पुढे सनी हा गोलंदाज पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाही असं आयोजक आम्हाला आमच्यापर्यंत सांगतायत. थ्रो गोलंदाज पूर्णपणे बाद असेल. पूर्ण लीग मध्ये हा गोलंदाज मात्र आपल्या संघासाठी गोलंदाजी करू शकत नाही. हे काही नियम आहेत आणि या बॉल वरती मात्र 5 धावा. अगदी मेजवानी आता असेल. नो बॉल आहे, फ्री हिट आहे. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. गोलंदाज मात्र तर चला चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमचे कॅप्टन आणि श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंत्रिखुर्द या टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल व्हा. लगेच कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधायचा आहे. तर व्यासपीठावरती सन्मान्य आदरणीय ग्रामविकास अधिकारी पालघर आणि सचिव पालघर जिल्हा ग्रामसेवक संघटना अर्थातच माननीय श्रीयुत नितीन पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम सर. मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सन्मान्य आदरणीय नितीन पवार साहेब यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यस व्हाईट बॉल आला. फ्रीट कंटिन्यू आहे. फ्रीट कंटिन्यू होता. बॅटची हलकीशी खेळा. विकेट किपर झालेत बीट. बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत, जमिनीला दन 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 घासत पुसत चाटत बॉल बाउंड्रीच्या बाहेर. थर्ड मॅन रिझन क्लिअर करत असताना रन्स मिळतील या बॉलवरती.
अधिकारी पालघर जिल्हा आणि सचिव पालघर जिल्हा ग्रामसेवक संघटना अर्थातच सन्मान्य आदरणीय नितीन पवार साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम सर. या आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर संतोष गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. टीमची धावसंख्या 11-11 11 धावा धावफलकावरती. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता, हलकासा कट केलाय, चेंडू चाललाय दणदण करत, सीमारेषा बॉल येतोय चौकार. 4 धावा संघाकडनं मात्र खेळत असतो, कर्णधार आहे, परंतु आज मात्र संधी मिळेल आहे. अर्थातच साई दत्त वॉरियर्स या संघाकडनं बॅटिंग करत असताना आणि 32 शिराळाचा रबाडा म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थातच तो मात्र स्ट्राईक अँड एंडला मात्र पाहायला मिळतोय आणि ज्याच्या बॅटमधून मात्र आधीच्या बॉलवरती मात्र चौकार पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 15 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. येस 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये झेलची संधी जरूर निर्माण झाली असती. त्यानंतर फील्डर होते त्या ठिकाणी नोमास लानमध्ये बॉल जाऊन विसावला. एक धाव जरूर मिळेल, एक धाव जॉईन केली जाईल. अजयच्या खात्यामध्ये एक धाव जॉईन केली जाईल टीम साई दत्त वॉरियर्स या संघाच्या खात्यामध्ये आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 16 अंकावरती. आणि अजयचा जर विचार करायला गेला तर पहिल्या बॉलवरती अजयच्या बॅटमधून 2 धावा आल्या, त्यानंतर सलगचे 2 चौकार आले, त्यानंतर चौथ्या बॉलवरती एक चिकी सिंगल आली. या वेळेला यू मिस हा विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय 3 फळाची यस्टरचा वेट क्लीन बोल्ड. थोडंसं स्पीडअप घ्या. 20 मिनिटाचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग कंप्लीट करायची आहे. पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मॅचला एवढा उशीर झाला तर अजून येणारे मॅचेसला देखील लेट होऊ शकतो. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका, थोडंसं स्पीडअप करा. षटक क्रमांक पहिल्या चौल्या आणि पहिल्या षटकातील हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. उत्तरार्धाचा खेळ आपण पाहत आहे. संतोषला पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा बॉल आपण पाहत आहे. स्टील 1 to go लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्ट्रायकर बॅटर सचिनला पाहत आहे. दिया बॅट अँड बॅटच्या मधून सरा जाऊन विसावला. चेंडू टप्पा पडला, त्यानंतर फिरकीसारखी गरकन गिरकी घेतली आणि सरळ जाऊन विसावला. विकेट किपरच्या हातामध्ये शेवटचा बॉल देखील आला डॉट आणि षटक क्रमांक संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. टीम साई दत्त वॉरियर्स या संघाची टोटल एका गाड्याच्या नुकसानात 16 अंकावरती. 16 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम साई दत्त वॉरियर्स. तर या येणारे 18 बॉल शिल्लक असतील आणि 39 धावांची गरज असेल टीम अर्थातच साई दत्त वॉरियर्स या संघाला. 18 चेंडू शिल्लक आणि 39 धावांची गरज आणि कशा पद्धतीने मात्र पुढील खेळी राहील हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. यस डीजे तुम्हाला देऊया संधी. अर्थातच डीजे नक्कीच आपण पाहत आहे मेगा स्क्रीन वरती संपूर्ण महाराष्ट्राचे आणि खंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत खऱ्या अर्थानं स्वराज्याचे संस्थापक राजेशिव छत्रपती यांची सुंदर प्रतिमा देखील आपण पाहिली. कोण विसरेल माझ्या राजांना. 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराजांचा जन्म, त्यानंतर 6 जून 1674 रोजी महाराजांचा शिवराज्याभिषेक. या वेळेला फ्रंट फुटला आले, पंच केलाय. वॉट एक्सलंट शॉट, वॉट अ मॅग्निफिसंट शॉट. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती हा शानदार चौकार.
खरोखरच नावात पावर आहे. 32 शिराळाचा नाद निराळा. 32 शिराळा खऱ्या अर्थानं मोठं नाव आणि मोठ्या नावाचं मोठं काम इथे मात्र करत असताना 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आपण पाहत आहे. 32 शिराळा प्रीमियर लीग 2024चा हा पर्व 5वा. 4 धावा आल्यात अजयच्या बॅटमधून. आपण हा चौकार पाहिला. तिसरा चौकार अजयच्या बॅटमधून येत असताना अमोलचं इथे मात्र स्वागत केलंय चौकारांना. दुसरा बॉल यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मात्र टोललेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडले. डेंजर झोनला असताना फेकी खराब पाहायला मिळाली आणि 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र या बॉलवरती मात्र नक्कीच पाहायला मिळाले. हलकासा कट केला आणि 2 धावा अगदी सहजरित्या मिळवल्यात. नक्कीच चितेच्या वेगानं आणि हरणीच्या चपळाईनं या 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. अजय आणि सचिनला आपण पाहत आहे. आणि सचिनचा जर विचार करायला गेला तर अद्याप संयमी खेळी त्याची पाहिली आहे. आणि अजयचा जर विचार करायला गेला तर आक्रमकतेचं रूप धारण करत असताना आपल्या संघासाठी या मॅचची संपूर्ण सूत्र चालवत असताना अजयला आपण पाहत आहे. नक्कीच 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 व पाहताय. अगदी भगवमय वातावरण मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतंय. फुल टॉस बॉल होता. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. एका धावेवरती मात्र समाधान. आणि भगवमय वातावरणामध्ये नाहून निघालेली क्रीडा स्पर्धा अर्थात क्रिकेटची पंढरी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं हे भूमिपुत्र क्रीडांगण. आणि या क्रीडांगणामध्ये मात्र सुरू असलेली ही 32 शिराळा प्रीमियर लीग SPL 2024 सीझन 5 मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती अमोल सज्ज. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. 23 धावा. लो फुलटॉस बॉल लॉफ्टेड इट. काय फटका गेला. डोळ्यांची पार न फेडणारा फटका आपण पाहत आहे. क्रिटिकल, डिफिकल्ट, फंटास्टिक, मॅग्निफिसंट आणि धमाकेदार दर्जेदार ब्रँडेड षटकार. वातावरण आपण पाहताय. भगवा रंग आहे प्रभू श्रीरामाचा. भगवा रंग आहे राजे शिव छत्रपतींचा. भगवा रंग आहे श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा. आणि भगवा रंग हिंदू धर्माचा. म्हटलं जाताना भगवा आमचा झेंडा आणि भगवे आमचे रक्त. प्राणदेवीने राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त. सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त. आम्ही जन्मदा फक्त आणि फक्त शिवभक्त. नक्कीच. आणि भगवमय वातावरणामध्ये सुरू असलेली ही क्रीडा स्पर्धा. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर या बॉलवरती मात्र सिंगल आले. टीमची धावसंख्या 30. या आकड्यावरती लक्ष 55 धावांचं. आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम अर्थातच या दोन्ही बॅटरने मात्र केले. आणि सलामीची जोडी फोडण्यात अर्थातच सुहासला मात्र यश संतोषला मात्र नक्कीच यश आलं होतं. परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने पुढील खेळ राहील हे मात्र पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. धावसंख्या 30 ला 1. नक्कीच जर विचार करायला गेला तर सामना होता कुठे. सामना आलाय कुठे. 24 मध्ये 55 बनवायच्या होत्या. अद्याप 11 मध्ये 30 बनवल्यात. 25 ची अजूनही आवश्यकता आहे. 13 मध्ये 25 ची आवश्यकता असताना पुढे सरसावले. सॉफ्टहँडला खेळून काढला हलक्या हाताना. खेळून काढलेला फटका आपण पाहायला. एकच धाव मिळाल्या. नक्कीच. आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र हे षटक मात्र पाहायला मिळते. अर्थातच या षटकामध्ये मात्र धावा जर पाहायला गेल्या तर अर्थातच या षटकामध्ये धावा मात्र जमवण्याचं काम या दोन्ही बॅटरने मात्र केले. 15 धावा या षटकामध्ये जमवण्याचं काम मात्र जरूर केले. आणि टीमची धावसंख्या बिनगड्याच्या 1 गड्याच्या मोबदल्यात टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती मात्र जाऊन षटक क्रमांक संपले. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 15. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 31. आणि अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत आणि धावा करायच्या 24. 55चं लक्ष 31 अद्याप जोडल्या गेल्या. 24 ची अजूनही आवश्यकता येणार आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी टीम साई दत्त वॉरियर्सच्या संघाला. नक्की 12ची सरासरी असेल. आणि 12च्या सरासरीने मात्र धावा प्रत्येक षटकामध्ये मात्र तुम्हाला जमवावे लागतील. कारण 12 चेंडू शिल्लक आणि गरज आहे 24 धावांची. आणि असं म्हटलं जातं ना, 1 करेल तर कामगिरी, 2 करेल तर भागीदारी आणि संपूर्ण संघ करेल ती जबाबदारी असेल. आणि ती जबाबदारी मात्र या संघाने मात्र पेलवली आहे आणि पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. आता येणाऱ्या बॉलमध्ये कशा पद्धतीने मात्र गोलंदाजीचा अटॅक असेल. कारण विकेट आता महत्वाची असेल सध्याच्या घडीला. विकेट घेणं, ही पार्टनरशिप फोडणं, या 2 बॅटरला फोडणं महत्वाचं असेल. नक्कीच 12 मध्ये 24 बनवल्या जातील की 12 मध्ये 24 रोखल्या जातील याचं उत्तर देखील येणारी वेळच देऊन जाईल. पुढे सरसावले. ड्राईव्ह केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फिल्डर तैनात होते. एकच धाव मिळाली. 11 मध्ये 23 ची अजूनही गरज. नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच अंकुश. आणि अंकुश ज्या पद्धतीने मात्र पहिला बॉल हाताळला, खूप चांगल्या बॉल मात्र त्यांनी हाताळला. खूप चांगल्या टप्प्यावरती मात्र हा बॉल रिलीज केला.
येणाऱ्या बॉल वरती मात्र कशा पद्धतीने मात्र धावा जमवल्या जातील. पुढचा बॉल अंकुश यांचा. यावेळेस मात्र पहा बिग हिट केलाय. बॉल हवेत, उंची जास्त, लांबी कमी आणि इथे मिळते विकेटची हमी. आणखीन एक विकेटचं पतन बॅक टू बॅक. त्यांच्या माध्यमातून टी शर्ट डिझाईन आपण जे पाहतोय, संपूर्ण टी शर्ट डिझाईन या मैदानाच्या आतमध्ये संग्राम लावण यांच्या माध्यमातून ही टी शर्ट डिझाईन केलेली पाहायला मिळतात. आरोही स्पोर्ट्सचे सर्व पुढचा बॉल यावेळेला शफल झाले, रूम क्रिएट केली, जागा बनवली, बॉलला सरा पाठवून दिलाय. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील. या देखील बॉलवरती 4 आणि चौकार येत असताना सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. गरज होती 18 मध्ये 39 ची, तदनंतर गरज आली ती तब्बल 12 मध्ये 24 ची आणि आता गरज येऊन पोहोचली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि धावा करायच्यात ते 19. नक्कीच सामन्याची गरज असेल आणि 19 धावांची अजूनही गरज आहे. 9 बॉल शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकामध्ये पहा जशाच तसं उत्तर दिलंय आणि चौकाराने मात्र स्वागत केलं या बॅटरने. आणि अंकुशकडे देखील अनुभव आहे कशा पद्धतीने मात्र पुढचा बॉल रिलीज करेल, कारण विकेट महत्वाची होती आणि ती विकेट मात्र त्याने त्याच्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती मात्र घेतली गेली आहे. पुढचा बॉल घेऊन मात्र सज्ज होतोय पुन्हा एकदा अंकुश. 19 ची आवश्यकता. यावेळेला बॅकफुटला आले, हलक्या हाताने कट केलाय. पुन्हा एकदा फिल्डर तैनात. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती भन्नाट वेगाने धावत असताना भन्नाट वेगावरती चेंडूवरती धावत गेले, चेंडूला उचलला, थ्रोफेकी केली. तोपर्यंत एक धाव एकवडण्याचा अवधी होता, सहजरित्या एकदम एकवटली गेली आणि एका धावीच्या साथीने पुन्हा एकदा धावफलकामध्ये हळुवारपणे पुढे ढकलत असताना 37 धावा धावफलकावरती. लक्ष्य 55 धावांचं आणि या लक्ष्य 55च्या पाठला करण्यासाठी नवीन नेताजी योद्धा 11 पनुब्रे संघाकडनं बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड मात्र त्याने या चांदीच्या ट्रॉफी मध्ये मात्र घेतला गेला होता. परंतु यावेळेस इनसाइड आउट फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक डीप मधून मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच योगेश होता त्या ठिकाणी आणि योगेशने मात्र खूप चांगली फेकी मात्र जरूर पाहायला मिळाली. अगदी एक्स्ट्रा कव्हर पर्यंत बॉल पर्यंत नक्की जरूर गेले आणि फेकी केली आणि त्यानंतर मात्र धावफलकावरती मात्र आपण पाहतोय अर्थातच 39. नक्कीच सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ. हा बॉल फार महत्वाचा आहे कारण की 7 मध्ये 16 अजूनही करायच्यात. निर्णायक चेंडू, शेवटचा बॉल पुढे सरसावले, फुलटॉस होता, त्याला फक्त आणि फक्त दिशा दिली. फिल्डर होते 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावत असताना तोपर्यंत पुन्हा एकदा एकवटला गेला. त्या शेवटच्या बॉलवरती धावा 2 आणि 2 धावेच्या साथीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल 41 अंकावरती. लक्ष्य 55चा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या बऱ्याच, तदनंतर 18 मध्ये 39 ची आवश्यकता होती, 12 मध्ये 24 ची आवश्यकता होती. आता मॅच येऊन पोहोचली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावा करायच्या 14. नक्कीच निर्णायक महत्वाचं अंतिम षटक मात्र कोणाकडे दिलं जाईल. टीम मीटिंग बोलवली जाते, टीम मीटिंग घेतली जाते आणि या टीम मीटिंग मध्ये की महत्वाचा गोलंदाज मात्र कोणता असेल, कॅप्टन मात्र कोणावरती मात्र जबाबदारी देईल शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी, कारण 6 बॉल शिल्लक आणि गरज आहे ते म्हणजे 14 धावांची. तोपर्यंत देऊया डीजेला संधी, अर्थातच डीजे जयेश. आमच्या हातात डांबर हाय, नावात पावर हाय, आम्ही 32 शिराळकर हाय. नावात पावर हाय, आम्ही 32 शिराळकर हाय. थँक्यू डीजे. आणि लक्ष द्या, जर सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही टीमला 1-1 गुण दिला जाईल, 1-1 पॉइंट दिला जाईल. सामना बरोबरीत सुटला तर आयोजकांच्या माध्यमातून सांगण्यात येते की दोन्ही टीमला 1-1 पॉइंट दिला जाईल आणि नेक्स्ट टीमने मात्र लगेच तयार राहायचं आहे. जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
शेवटचं षटक. शरद पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड, फटका फसलाय आणि इथे मात्र पहिल्याच बॉल वरती मात्र पहिली विकेट मिळवले. शरद मिळवतोय विकेट. फलंदाज बाद. नेताजी महत्वाचा मासा गळाला लागतोय. बॅक टू द डगआउट जात असताना नेताजी. घरी बसले तू होऊन वाद, वट कडक हाय र आपला, लय महागात पडतोय वाद. भल्या भल्यानी करून नाद, घरी बसले तू होऊन वाद. नक्कीच गोलंदाज शरदने पाठवले फलंदाज नेताजीला तंबूच्या आश्रयाला परत आणि परतावलाय नेताजीला फलंदाज. बाद होतो याच दरम्यान. गरज होती 6 मध्ये 14ची आवश्यकता होती. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन होत असताना, आपल्या नावाची शैली मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना, आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना पहिला बॉल तर राहिलाय गोलंदाज शरदच्या नावावरती. पण आता बॉल शिल्लक आहेत 5 धावा करायच्या 14. कोण जिंकेल ही मॅच हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की एका बाजूला जर आपण पाहायला गेलं तर आर्यन 11 शेळगेवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये एका धावेसाठी इथे मात्र वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहत आहे. त्यानंतर बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे साईदत्त वॉरियर्सचा संघ एका धावेसाठी इथे मात्र लढत देत असताना एका धावेसाठी संघर्ष करतोय. 5 बॉल 14ची गरज. शरद निघालाय. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक ताईना. आता इथे मात्र धावची संधी. आणखीन एक विकेटचं पतन. तू चल मैं आया अशी परिस्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक विकेटचं पतन. अजय तदनंतर सेना देखील ढासळायला सुरुवात झाली आहे. अजय नंतर सलगचे 3 विकेट इथे मात्र कॅरी होत असताना अजयचा जर विचार करायला गेला तर अजय अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. ही खऱ्या अर्थानं जमीची बाजू म्हणावं लागेल ते टीम साईदत्त वॉरियर्सच्या संघाला. 4 मध्ये 14ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 14 बनवायच्या होत्या. त्यानंतर सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट कॅरी केल्या आर्यन 11 शेडगेवाडी या संघांना. 4 बॉलमध्ये 3 मोठे प्रहार कंपल्सरी लगवावेच लागतील. ते अजयला आपण पाहत आहे. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ. एक मदतीचा हात. फलंदाज बाद. कभी खुशी कभी गम मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी शरदने मात्र कमाल केली आहे. महत्वाचं षटक का मला दिलंय हे मात्र सातत्याने मात्र सिद्ध करत असताना गोलंदाजीतून आपल्या प्रभावित केलंय या गोलंदाजाने. नक्कीच का मला माझ्या कॅप्टनने या 6 बॉलमध्ये 14 धावा डिफेंड करण्यासाठी हे षटक दिलंय. याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये द्यायचं असताना आपल्या नावाची आगळी वेगळी छाप मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना कुठेतरी 6 मध्ये 14 होत्या. त्यानंतर मॅच मध्ये कुठेतरी रंगत जरूर निर्माण होईल असं कुठेतरी वाटलं होतं. त्यानंतर 3 बॉलमध्ये जो ब्रेक थ्रो लावलाय ना गोलंदाज शरदने तो अफलातून आहे टीम आर्यन 11 शेडगेवाडी या संघासाठी. नक्कीच आता येणारे 3 बॉल आणि 14ची गरज असताना मात्र बॅटिंग लाईन थोडीशी मात्र ढासळलेली मात्र पाहायला मिळते. परंतु अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही संघांकडनं 50-50 सामना अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण क्रिकेट आहे. क्रिकेटला जर तरला मात्र उत्तर नाहीये. कुठल्याही बॉलवरती कुठल्याही क्षणार्धामध्ये क्रिकेटचं पारडं कोणाच्या बाजूने जाईल हे मात्र सांगणं अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मात्र पाहावं लागेल. आता 3 बॉल शिल्लक. गरज आहे 14 धावांची. नक्कीच सर जर म्हणायचं झालं तर अजयची विकेट गोल्डन नव्हती. अजयची विकेट प्लॅटिनम प्लस होती. कारण की जोपर्यंत अजय मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत कुठेतरी अशा अपेक्षा उराशी बाळगल्या होत्या टीम साईदत्त वॉरियर्सचा संघाला. 3 बॉल 14. 3 मध्ये 14ची आवश्यकता असताना लॉफ्ट एडिट आपल्याला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल हवेशी वार्तालाप करत असताना पुन्हा एकदा हवा के संग संग गट्टा के साथ साथ फटक्यामध्ये दमदार वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. झाला टायमिंग प्रॉपर. केले ताकदीचा वापर. बॉल होतोय हवाई सफर. टाटा बाय बाय षटकार.
हर नावात पावर हाय रामी बत्तीस शिराळकर हाय. हर नावात पावर हाय रामी बत्तीस शिराळकर. थँक्यू. फिल्डरला टाटा बाय बाय करत असताना बॉल सीमा पार गेला. षटकार आला. 6 धावाला. आता 2 बॉल मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता. 2 चौकार महत्वाचे असतील आणि इथे मात्र पहा पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगल्या टप्प्यावरती ही गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. आता मात्र कुठेतरी हा सामना अर्थातच RN11 संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळतो. एखादा नकारात्मक चेंडू आला पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करून घेऊ शकतो. अगदी असं म्हणतात ना, स्वतःला सिद्ध करत राहा. जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये, परंतु आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. बॅटर की गोलंदाज, शेवटचा बॉल आणि 8 धावांची गरज. शेवटचा बॉल आणि येथे शेवटचा बॉल देखील आला. डॉट. षटकार आला. तदनंतर कुठेतरी विजयाची स्वप्न दाखवली होती फलंदाजांना. तदनंतर गोलंदाजाच्या नावावरती हे 2 चेंडू राहिले. 2 बॉलमध्ये 8 धाब्यांची आवश्यकता असताना एकही धाव खर्च केलेले नाही आणि हा सामना देखील जिंकलाय. फिल्डिंग करत असताना टीम RN11 शेडगेवाडी या संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेला